हरे कृष्ण सगळ्यांना. दिवसाची खूप छान सुरुवात झाली होती. आज वॉकला तर स्किपच केला होता, म्हणून मी घरातच थोडीफार एक्सरसाइज केली. मग त्यानंतर छान अशी फ्रेश झाली आणि फ्रेश होऊन बाहेर येऊन बघते तर काय रामचं इथं मेडिटेशन चालू होतं. त्यांचं असं म्हणणं असतं की आपण सकाळी सकाळी 10 मिनटं जरी मेडिटेशनला दिले ना, तर दिवसभर आपला खूप छान सुंदर आणि मस्त जातो. म्हणजेच कोणावर राग चिडचिड असं होत नाही. ते मला असं सतत सांगत राहतात, पण मी कधी मेडिटेशन करत नाही. तर म्हटलं असो. सकाळी छान रेडी झाली आणि मी भरपूर दिवसानंतर वेणी घातली होती, तर मी माझीच बघत होती सकाळी. मग त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज देवपूजा थोडी हळूहळूच करत होती, कारण काय सावी झोपली होती. आज स्वयंपाकाला स्किपच होता आणि काही फराळ वगैरे बनवायचं होतं, ते पण मला बनवायचं नव्हतं, कारण राव कधी फराळ घेऊनच जात नाही, ते फ्रूटच घेऊन जातात. मग मी सावीसाठी नाश्ता बनवला आणि तिला मी आज तांदळाचा डोसा बनवला, तर रवा आणि तांदूळ मिक्स करून. पण तो मध्येच तुटून गेला, पण छान झाला होता. ती मला सांगत होती की आई छान झाला आहे असं. तिला खूप आवडला होता. आणि मी माझ्यासाठी साबुदाणे केले होते. साबुदाणे तर काही जास्त एवढे आवडत नाही, पण आज काही ऑप्शनच नव्हतं, म्हणून मी माझ्यासाठी साबुदाणेच केले. म्हणजे साबुदाणे थोडंसं दही असं मी माझ्यासाठी घेतलं होतं. साबुदाणे झाल्यानंतर म्हटलं चला आता आपण प्लेटच लावून घेऊ. मग त्या साऊ पण झोपली, आपण जेवण करू आणि जे दुपारचे जे कामं आहेत ते उरकायला घेऊ. त्यानंतर मी माझी प्लेट वगैरे लावून मस्त असं जेवण केलं. मग मी माझं काम करायला घेतलं. हे मला माझ्या नणंदबाईंचं ब्लाऊज शिवायचं होतं, ते की खूप दिवसापासून पडलेलं होतं. म्हटलं चला आज हेच उरकून टाकू. बसली तर 12:15 वाजेला होती, पण उठली 3:30 वाजेला, कारण मध्येच थोडाफार असा घोड झाला होता, तर त्याच्यामुळे मला खूप टाईम लागला. म्हटलं असो, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.